मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गंगाराम उर्फ गंग्या आपल्याच नादात झप चालला होता. काळं किट्ट धोतर आणि त्यावरती कळीचा सदरा, डोक्यावर तिरकी गांधी टोपी, पायात जून झालेल्या फटक फटक वाजणाऱ्या चपला, अशा वेशातील गंग्या एकाच विचाराने हैराण झालेला होता. खूप दिवसात त्याला सागुती खायला मिळाली नव्हती. घरची परिस्थिती यथातथाच होती, त्यामुळे घरी कधीतरी कोंबडी खायला मिळायची. रेशनच्या तांदळाचा भात, करळे तरी आमटीचे फुळूक पाणी आणि जाडी भरडी भाकरी हे खाऊन खाऊन तोंडाला त्याच्या बाभही आली होती. 2 महिन्यांपूर्वी भाऊराव पाटलाच्या मळ्यात तो डबरा खायला गेला होता. जिरग्या तांदळाचा भात, लुसलुशीत शाळूच्या भाकरी व चमचमीत कोंबडीचा रस्सा. नुसत्या आठवणीनेच जिभेला पाणी सुटत होतं. परत तसेच जेवण मिळावे असं वाटत होतं. त्यासाठी काहीतरी युक्ती काढावी लागणार होती. पण कसली युक्ती? तसा गंग्या सुपीक डोक्याचा होता, भानकड्या पण होता, अचूक बोकड हेरणारा होता. कुणाचा कज्जा निघाला तर वकीलपत्र घालायला पुढं. लग्न निघालीत की गंग्या मोहर हायच, असला गंग्या. पण गंग्या नसला तरी करमायचं नाही, असला तर लुडबुड करायचा बिनकामाची. पण गंग्या सर्वांना हवा हवासा वाटायचा. तशी गंग्याची अपेक्षा फारच थोडी. चमचमीत रस्सा भात आणि आधी घोडभर हातभट्टी मिळाली की गंग्या खुश, एवढ्यासाठी गंग्याची धडपड. गंग्या उंटाच्या अवलादीचा होता. एकदा जेवला की 4-4 दिवस जेवायला नाही मिळालं तरी चालायचं. खचून रेटून खायचा. दिसायला मात्र तिडतिडीत, पोट पाताळीला गेल्यागत. प्यायला बी दांडगा. एक बाटली जरी पाजली तरी गंग्याचं पाऊल कधी वाकडं पडायचं नाही. असा हा गंग्या भाऊराव पाटलाचा उजवा हात होता. भाऊरावाला पाटीलकी आली ती त्याच्या चुलत्याच्या अचानक अपघाती मृत्यूमुळं. 26-27 वर्षांचा भाऊराव नॉन मॅट्रिक होता. नव्यानं पोलीस पाटीलकी मिळालेल्या भाऊरावाला चीफ मिनिस्टर झाल्यागत वाटत होतं. गांधी टोपी काय घालायचा तिरकी, धोतर, कळीचा सदरा, काळा कुळकुळीत पमशो आणि अंगठा सोडून सगळ्या बोटात अंगठ्या. बायापुरी बघितल्या की भाऊराव विरगळतो, हे धूर्त गंग्यानं अनेक वेळा पाहिलं होतं. तालुक्याला आला तर हिंदी सिनेमातल्या कापडाला महाग झालेल्या बायांची पोस्टर बघताना त्याला नुसत्याच गुदगुल्या व्हायच्या. 1-2 वेळा गंग्याला त्यानं सिनेमाला नेहला बी होता आणि टान 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 गाणं सुरू झालं आणि अंगाचा जितका म्हणून उघडा भाग दाखवता येईल तितका नावाजलेल्या नट्या दाखवू लागल्या की भाऊराव गंग्याच्या मांडीला चिमटा घे. शिणीमा सुटला तवा गंग्यानं धोतर वर करून मांडी बघितली. 100 गांधील माशा डसल्या गतीनं मांडीत रगात साकाळलं होतं. तेव्हा गंग्या म्हणाला, मालकच्या आईला ह्या मोहर तुमचा शिनेमा फुर. काय झालं? आमची मांडी बोबळली, रगात आलं नव चिमट्यांनी तुमच्या. पिक्चर काय होतं? चायला गंग्या आणि एकदा बघायचं गड्या. बघा जावा, आम्ही बाहेर बसतो. गंग्या तसलं शिणीमातल्यासारखं पाखरू गाठून दिकीर गड्या. मी काही ह्याड्या हाय व्हय? काय बोलतायसा राव तुम्ही? अरे तसं नवर, तुझ्या वळखी पाळखी लय असत्या ती. कुठं बी लेका भोग पाडतोयास तू. वळखी पाळखी करून घेतोयास. आमची बी वळख करून दी की एकदा. बघू तसा मौका यायला हवा. गंग्या आपल्याच विचारात चालला होता. इतक्यात घुर्र आवाज करीत एक स्टेशन वॅगन त्यांच्या समोरून गेली. गंग्यानं मान उचलून पाहिलं. चंपा सातारकर्णीची तमाशा बारीची ती स्टेशन वॅगन होती. गंग्याच्या डोक्यात एकदम लख्खीरनं प्रकाश पडला. आज बिरुबाची जत्रा आहे नव. रात्री देवाचा छबिना झाला की चंपा सातारकर्णीचा तमाशा उभा राहणार. तर ती गाडी कुठं चांबळी त्याचा गंग्याने शोध घेतला. गाडी ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोर थांबली. गाडीतून चंपा सातारकरीन लचकत मुरडत उतरली. गंग्याचा तिला बघून कलिजाच खलास झाला.
इतकी देखणी गच्चबाई त्यानं आयुष्यात पाहिली नव्हती. तिच्या मागून तिचा ताफा उतरला. ढोलकीवाला पेटीवाला आपली वाद्य सांभाळीत गाडीतून उतरून ग्रामपंचायतीच्या ऑफिसात गेले. चंपा सातारकर्णीची तमाशाबारी बघितली आणि गंग्याला एक भन्नाट कल्पना सुचली. तो मग तसाच भाऊराव पाटलाच्या वाड्यात आला. भाऊराव घरीच होता. नेहमीप्रमाणे एक शृंगारिक कादंबरी वाचत निवांत पडला होता. गंग्या त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. काय चाललंय मालक? कोण? गंगाराम? अरे य की र, काहीतरी वाचतायसा जणू. गंग्या लेका, लय मज्जा आली ती वाचाया. अव पर सांगशिला का नाही काय वाचतायसा त्या? सांगण्यासारखं नाही लेका. मग सांगाच तर आता. हत्तीच्या. गंग्या, लय भन्नाट कथा हाय बघ. बरं ते जाऊन द्या. मी एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो. कंचार, आवाज बिरुबाची जत्रा आहे नव. चंपा सातारकर्णीचा तमाशा हाय आज. मग जायाचं तर तमाशा पाहायला. अव जायाचं तर हायच, पण संध्याकाळी तमाशा झाल्यावर समद्या कलाकारांना आपल्या मळ्यात पार्टी दियाची. इंग्लिश दारू आणायची, कोंबडीची सागुती करायची, जिरग्या तांदळाचा भातबी करायचा. सगळे खुश झाले पाहिजेत. अरे पण ती सातारकरण दिसायला कंडा हाय नव, नाहीतर असायचं साखरचं पोत. राव असला माल हाय म्हणता आईला, एकदम झाक हाय झाक. काय म्हणतोयास काय लेका? जन्मात असली बाय बघितली नाही. लय गच्च, लय घट्ट. तू काय चापचून बघितलीस वय? डोळ्यानं चाचापल्या. खरं काय तो नखरा, काय तो नेगार. अरे पण नुसतं पाहून र काय उपयोग? मिळणार आहे का ती? मिळणार नाही, मिळवायचीच. ते काम तुम्ही माझ्यावर सोपवा. पण करणार र काय तू? हे बघा मालक, उठा. चांगली खळगी कापड करा. झाकपैकी तल्लम धोतर नेसा. कार कार वाजणारा पमशू घाला. उलनचा कोट आणि लिहिरी फेटा बांधा. आणि काय र करू? अव ते पण मी सांगू वय आता. चांगला अत्तरबी शिंपडा. घाम घाम वास यायला पाहिजे. अरे पण मोहर र काय? अव सातारकर्णीचा तमाशा उतरलाय ग्रामपंचायतीच्या ऑफिसात. तिथं जाऊ दोघं. मग मी तुमची ओळख सांगल. मग तुम्ही हात जोडून म्हणायचं, आम्ही जेवणाचा आवातन द्यायला आलूया. पण ते येतील का? त्यांचा बाईल. त्या पंचायतीच्या ऑफिसात पिठलं गरगटून खाण्यापरीस कोंबडीचा झाक रस्सा खायला काय दुखतंय वय त्यांचं? अरे पण हे सगळं करून ती सातारकरण मिळणार आहे का? का उगीच आपलं काहीतरी करायचं? तमाशातल्या पुरी लय तयारीच्या असत्या ती. 10 गावाचं पाणी प्यालेल्या असत्या ती. असू द्या की, आपण पण आपल्या गावाचं पाणी दाखवूया त्या चंपा सातारकर्णीला. पर मोहर काय? हे बघा पाटील, रातचा आपण खेळायला जाऊ का? तुम्ही जास्तीत जास्त दौलत जादा करायची. त्या सातारकर्णीचं गारगार डोळस फिरायला पाहिजे ती. तुम्ही तिला एकदम मालदार माणूस वाटला पाहिजे. मग तिचा ताफा मळ्यात आला की त्यांना दारू जेवणात इतकं गुंगून ठेवायचं की बस. ते काम तुम्ही माझ्याकडे सोपवा. मग त्या वेळात चंपा तुमचीच की. तिच्याशी बोलण्याचं नाटक करीत तिला गोळ्यात घ्यायचं. सहज 2-3 तास ती फक्त तुमचीच की. गंग्या बोलत होता व पाटलाच्या अंगावर जणू मोरपीसच फिरत होतं. मग दोघे जण तमासगिरांना जेवणाचं आमंत्रण द्यायला ग्रामपंचायतीच्या ऑफिसात गेले. एका जमखान्यावर पोरी लोळत होत्या. त्यातील मुख्य असणारी चंपा सातारकरण उठून बसली. भाऊराव पाटलांनी तिला पाहिली, मात्र त्यांच्या तोंडाचा आ वासला गेला. चंपा अतिशय देखणी होती. सगळं काही जिथल्या तिथं होतं. तमाशाच्या मालकांनी तिची ओळख सांगताच आपल्या ठेवणीतील हसू चेहऱ्यावर आणीत तिने पाटलांना हात जोडले. थोडं इकडचं तिकडचं बोलत पाटील हात जोडीत म्हणाले, आम्ही जेवणाचं आवतन द्यायला आलूया. कशाला त्रास घेतायसा? मालक दाताचं किडाड दाखवत हसत म्हणाला. त्यात कसला आलाय व त्रास? गावचं पाटील हाय तिथं. रोज वाड्यात 5-25 माणूस फुकट जीवन जातया. आता तुमच्यासारखी 4-5 कलावंत माणसं येऊन 4 घास खाऊन गेली तर काय बिघडतया व्हय? गंग्या आगाऊपणाने म्हणाला. पर जेवणाचं शेतावर ठरवतो आम्ही, भाऊराव म्हणाले. फार लांब आहे का?
चंपानं गोड आवाजात विचारलं. छे छे, अक्षीजवळच हाय माळा. परत चंपाकडे व एकदम मालकाकडे पाहत गंग्या म्हणाला. बरं येऊ आम्ही. खेळ पाहायला येणार हायसा नव? तमाशाच्या मालकानं विचारलं. म्हणजे काय बोलणं झालं का? येणारच हाय. गावचं पाटील हजर नाही ते म्हणजे काय? काय व? गंग्यानं चंपाला विचारलं. ती हसून म्हणाली. वय की, त्यांच्याशिवाय खेळायला रंग तरी कसा भरणार? भाऊरावाला स्वर्ग 2 बोटांवर असल्यासारखं वाटलं. शेतावर 4 कोंबड्या, जिरगा, तांदूळ, चपात्या, भाकरी इत्यादी तयारी जय्यत ठेवायची सूचना केली. गंग्याची धावपळच उडाली होती. रात्री देवाचा छबिना झाल्यावर चंपा सातारकर्णीचा तमाशा उभा राहिला. दणदणीत स्टेज उभं केलं होतं. झगमग झगमग लाईट चमकत होती. भाऊराव पाटील व गंग्या जेव्हा तमाशा पाहायला आले तेव्हा चंपा व पोरी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये मेकअप करायला बसल्या होत्या. ऑफिसचं दार उघडच होतं, पण एक पडदा दारावरती सोडला होता. दुपारी जेवणाच्या आमंत्रणाच्या वेळी चंपाला पाहून भाऊराव पाटील चेकाळलेच होते. ते सरळ रंगपटात चंपाला पाहण्यासाठी आले. चंपा साडी नेसत होती. अबोली रंगाचा शालू तिने चापून चुपून नेसला. त्यावरती अबोलीचा खणाचा ब्लाऊज घातला. तिच्या भरदार छातीला व दंडाला तो घट्ट बसला. केसांचं वळणदार चक्र घालून त्यावरती अबोलीच्या फुलाची वेणी माळली. पायात चाळ बांधताना तिचे लक्ष भाऊरावांकडे गेलं. दिलखेचक हसत ती म्हणाली. अगं बया पाटील, या की. नको, आम्ही बसतो बाहेर. होऊ दे तुमचं सावकाश. हवं या. हे 12 महिन्याचंच हाय. पाटील जाजमावर बसले. मालकानं सुपारी कातरली. पानाचा डबा पुढं केला. गंग्यानं करीत स्वतःसाठी पान जमवलं व पाटलांच्या अगोदर पानाचा तोबरा देखील भरला. अबोलीच्या फुलाची वेणी नीट बसविण्यासाठी आपले चंपक हात चंपाने मागे घेतले. त्याबरोबर तिच्या भरदार छातीवरचा पदर ढळला. त्याचबरोबर तिची व भाऊरावांची नजरानजर झाली. ते तल्लीन होऊन तिचे रूप पाहत होते. तिने माफकच मेकअप केला होता. इतर तमासदारणीसारखे काहीच भडक नव्हतं, पण तिने केलेला साजे शृंगार तिला शोभत होता. पाटलांकडे पाहून तिने न पाहिल्यासारखं केलं, पण तेवढ्या वेळात तिला त्यांच्या डोळ्यांतील थपथपत्या वासनेचे दर्शन मात्र झाले. पायात चाळ बांधल्यानंतर तिने उभं राहून छुम छुम वाजवून पाहिलं. अक्षी रंभा मेनकावानी दिसतीया, गंग्या लाळ घोटत म्हणाला. बाहेर लोकांचा गलका वाढू लागला होता. सगळेच चंपा सातारकर्णीचा तमाशा बघायला आतुर झाले होते. पडदा सारून तमाशा मालक स्टेजवर आला. लोकांना हात जोडून म्हणाला. रसिक जन हो, आपण समदेच चंपाची वाट पाहत आहात. तिचा नाच वग याची वाट पाहत आहात. गणगवळण झाल्यावर आम्ही सत्यवान सावित्री हा वग लावणार आहोत. आपल्या कृपेने व आमच्यावरच्या तुमच्या प्रेमाने मी भरून पावलो आहे. अशीच आपली आमच्यावरची कृपा राहू द्यात. आता लवकरच तमाशाची सुरुवात करत आहोत, पण त्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे. तमाशामध्ये तुम्ही ऐपती परमानं दौलत जादा करता त्याबाबत काय नाही. दौलत जादा तुम्ही हौशेनं करता. आमचा बी ते घेण्याचा हक्कच आहे, पण ते करताना हात दाबणं, हात वडणं असलं चाळ करू नये. आमच्या पोरींना पण नाही आवडत त्या. कलेचा मान जरूर राखा, पण ती वंगाळ मात्र करू नये अशी मी तुम्हाला विनंती करतो. भाऊराव पाटील तमाशासाठी बाहेर जायला निघाले. ते पाहून आपलं नेहमीच दिलखेचक हास्य करीत चंपा त्यांना म्हणाली. मुजरा पाटील. तिनं वाकून त्यांना मुजरा केला व म्हणाली. मालक, आपण बाहेर कशाला जातासा? इंगात बसूनच बघा की. पेटीवाल्यानं सूर धरला. ढोलकीवाल्यानं बोट चाळवली तशी उत्सुकता वाढली. बाहेरचा गलका थंडावला. गण झाला. गवळणी माथ्यावर घागरी घेऊन मथुरेच्या बाजारला निघाल्या. नेहमीप्रमाणे कृष्णाने पेंद्याने त्यांची वाट अडवली. ए, वाट सोड आमची, गवळणीतील मावशी म्हणाली. नाही सोडणार. काय करशील ग? पेंद्या म्हणाला. या बया. थुंकत चालत मावशी चंपाकडं म्हणजेच राधाकडं आली. काय झालं ग मावशे? वाट सोडतात का नाही आमची?
ठसक्यात पाय आपटून पायातील चाळ ढोलक्यांच्या ठेक्याबरोबर आपटीत राधानं विचारलं. नाही ना ग, आधीच आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायला किती ग उशीर होतोया. जा, त्यांचं म्हणणं तरी काय ते विचारून या. मावशी परत कृष्ण व पेंद्याकडे येऊन विचारते. काय म्हणणं तरी काय तुमचं? जाऊ दे की आम्हाला. तुमच्या डोईवरच्या दह्या दुधाच्या निम्म्या घागऱ्या आम्हाला द्या व निम्म्या घागरीच घेऊन जा, असे आमच्या कृष्णदेवांचं म्हणणं आहे, पेंद्या म्हणतो. बराच दिसतो की तुझा कृष्णदेव आणि तू बी, मावशी स्वतः भोवती गिरक्या घेत म्हणते. त्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊच देणार नाही आज. मग मथुरेला बाजारात जाऊन आम्ही काय तुमची? प्रेक्षकात हशा पिकतो, गणगवळण होते व मुख्य वगाला सुरुवात होते. मधून मधून चंपाचा ठाशीव नाच होतो. लावण्या म्हटल्या जातात. चंपाचं अंग बिजलीगत लवत असतं. भाऊरावाची तिच्यावरची नजर हटतच नसते. मधून मधून तो ठेका धरतो. गंग्या त्यांच्या शेजारी बसून कानात कुजबुजत होता. मालक आज छानच हाय, लय हसत्या तुमच्याकडं बघून, बेफाम खुश हाय बघा, सोडू नगासा काय बी करून. मधून मधून दौलत जादा होत होती. प्रेक्षक हातानं 10च्या 20च्या तर कधी कधी 50च्या नोटा धरून पोरींना खुणावत होते. पोरी त्या नोटांना आणण्यासाठी धावत होत्या, पण सर्वांना पोरींच्या ऐवजी चंपाच लागत होती. भाऊराव पाटील तर भलतेच चेकाळले होते. सारखे ते चंपाला खुणावत होते. 10ची 20ची 50ची तर कधी 100ची देखील नोट तिच्या हातात कोंबून तिचा हात दाबून धरत होते. तिच्या डोळ्यांत डोळे घालून बघत होते. नोट तिच्या मुठीत कोंबून मूठ दाबून धरत होते. तिचा गालगुच्चा घेत होते. तिचा हात धरून आपल्याकडे ओढत होते. त्यांच्या डोळ्यांतून स्पर्शातून वासना थबथबत होती. चंपा त्यांच्या चाळ्यांनी हैराण होत होती. हिथं इतक्या लोकांच्या देखत ते इतके चाळे करतात, तर त्यांच्या शेतात जेवायला गेल्यावर आपलं काय होणार कोण जाणे. आपल्या ताफ्यातील लोक दारूत व जेवणात दंग होऊन जातील. पाटील नक्कीच विस्की रम असली इंग्लिश दारू आणतील. आपल्या ताफ्यातल्या लोकांना ती भरभरून पाजतील आणि सगळे बापय लोक पिऊन तर्र झाले की आपला घास घ्यायला ते कमी करणार नाहीत. नुसत्या त्या विचाराने चंपाचं काळीज लखलखलं. चंपा ऐन तारुण्यात तमाशात आली. कित्येक गावात तिचे तमाशे गाजले, पण तिने कधी आपल्या इज्जतीला डाग लागू दिला नव्हता. कलेची तिने पूजाच केली होती. कित्येक गावांतील मालदार लोक घटका 2 घटकेच्या करमणुकीसाठी तिच्या पायांवर धनाच्या राशी ओतावयास तयार होते. पण चंपा कुणालाच बदली नव्हती. आपल्या हक्काच्या देवाच्या पायावरच तिला आपले यौवन कमळ व्हायचे होते. चंपा नाचत होती. तिचा सत्यवान सावित्री वग चालू होता, पण तिचं दुसरीकडेच लक्ष होतं. तमाशा संपला. माणसं पांगली. चंपा मेकअप रूम मध्ये आली. थोड्याच वेळात भाऊराव पाटील व गंग्या तिथं आलीत. चलताय नव मळ्यात जेवायला? तुमचा आवरेपर्यंत थांबतोय आम्ही, गंग्या म्हणाला. चंपा पुढे येऊन म्हणाली, थांबताय कशासाठी? खेळ संपल्यावर मागचं काय थोडं आवरायला लागतंया? समदा आवरून उद्या सकाळी लवकर आम्हाला सातारा गाठायला पाहिजे. कोरेगावच्या जत्रेची सुपारी मिळाली हाय आम्हाला. कोरेगावाची जत्रा हाय उद्याला. तुम्हाला पण जेवणाची व्यवस्था पाहायची असेल, तुम्ही व्हा मोर, पाठोपाठ येतोच आम्ही. पर तुम्हाला आमचा मळाव कसा माहीत असणार? वाट दाखवायला थांबतो की आम्ही. तुमची स्टेशन वॅगन आहे नव, त्यातूनच जाऊया समधी, पाटील म्हणाले. कशाला? कुणाला बी वाटत विचारलं भाऊराव पाटलांचा मळा कुठं आहे तर सांगल की कुणी बी. कशाला येणाकारणे आमच्यासाठी ताटरतायचा? व्हा मोर, पाठोपाठ येतोच आम्ही. पाटलांचा व गंग्याचा नाईलाज झाला. बरं मग जातो आम्ही मोर मळ्यात, या मात्र लवकर, येळ करू नकासा, पाटील नाईलाजानं म्हणाले. वय वय, तुमच्या पाठोपाठ हायच बघा आम्ही. चला र, समधी लागा लागा आवरा, पाटलांच्या जायचं आहे नव जेवायला, घाई करीत चंपा म्हणाली. पाटील व गंग्या घरच्या जीपने मळ्यात जायला निघाले. मळा जसा जवळ यायला लागला तसतसा जिरग्या तांदळाचा व चमचमीत रश्शाचा वास येऊ लागला. तोंडाला सुटणाऱ्या पाण्याचा घुटका घेऊन घेऊन गंग्याचा घसा कोरडा होऊ लागला. आयला ह्या चंपाच्या
आमच्या बरोबर आले असती तर काहीची बाभळ बुडत होती व्हय. आता कधी त्यांचा ताफा येणार. त्यात भाऊरावांसाठी त्यांना गोळ्यात घ्यावं लागणार. त्यानं पाटील पुरतं बंजाळलेलं आहे ती. एकदा चंपा त्यांच्या तावडीत सापडल्यावर त्यांचं पुरतं समाधान झाल्याशिवाय तिला सोडणार काय लवकर. आधीच गडी रंगेल. त्या चंपासारखी लावण्यवती मिळाल्यावर मग तर काही विचारायलाच नको. आईला बायली कोंबडीची सागुती खायला मिळावी म्हणून इतकं सगळं केलं. पण ती कधी मुखात पडणार आहे ते रामच जाणे. गंग्याची नुसती उलघाल चालली होती. पाटलांनी व गंग्यानं जेवणाची सर्व तयारी केली. अगदी कांदा लिंबू पण चिरून ठेवले. गंग्याचा जीव खाण्यासाठी व पाटलांचा जीव चंपासाठी तडफडत होता. पण उत्सव मूर्तीचाच पत्ता नव्हता. पाटलांनी जेवणासाठी आपले काही स्नेहीही बोलावले. सर्वजण तमासगिरांची वाट पाहत होते. वेळ भरभर जात होता, पण अद्याप पाहुण्यांचाच पत्ता नव्हता. जरा कुठल्या गाडीचा आवाज आला तरी चंपाचीच स्टेशन वॅगन आली असं वाटत होतं. पण कुठली चंपा सातारकरीण आणि कुठली तिची गाडी. जवळजवळ मध्यरात्र होत आली तरी चंपा सातारकरीण व तिच्या ताफ्याचा काही पत्ताच नव्हता. आता मात्र भाऊराव पाटलाचा धीर खचू लागला. चंपाच्या सहवासासाठी ते व्याकुळ झाले. इतके सोन्यासारखे अन्न समोर असून त्याचा आस्वाद घेता येत नसल्यामुळे गंग्या पण कावला होता. शेवटी आपले 2 पंटर पाटलांनी काय भानगड आहे ते पाहण्यासाठी पाठवले. ते लगालगा मोटारसायकलवरून घटनास्थळी आले आणि चकितच झाले. ग्रामपंचायतीच्या ऑफिसाभोवतीचा परिसर पूर्ण मोकळा होता. सगळीकडे शुकशुकाट होता. ग्रामपंचायतीच्या ऑफिसला टाळा लावला होता. पाटलांची व गंग्याची पाठ वळताच तमासगिरांनी पोबारा केला होता. पाटलांच्या व गंग्याच्या तोंडाला त्यांनी जाता जाता पानं पुसली होती. तुमच्या मायात जेवायला येऊ असे गोड आश्वासन देऊन पोबारा केला होता. तमासगीर निघून गेले असे सांगत पंटर मळ्यात आले. पाटील, अव सगळं तमासगीर निघून गेलं तर की पुढच्या तमाशाला तिथं काळं कुत्रं बी नाही. आयला ह्या बेण्यांच्या लयच हरामखोर निघाली तर बिनी. पाटील तोंडाला येतील त्या शिव्यांची लाखोळी तमासगिरांना वाहत होते. त्यांच्या 42 पिढ्या उद्धरीत होते. जेवणाचा खर्च, दौलत जादा सगळं मातीत गेलं होतं. चंपासारखी नटरंगी अखेर नटरंगीच निघाली होती. ती त्यांच्या हाताला लागलीच नव्हती. पाखरू आपली पंचरंगी पंख पसरून झेपावत निघून गेलं होतं. इतक्यात त्यांच्या कानावर भुर्र 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 असे आवाज येऊ लागले. त्यांनी आवाजाच्या दिशेनं पाहिलं. गंग्याला आता धीरच निघत नव्हता. 4 माणसं पंक्तीला घेऊन तो कोंबडीचा रस्सा भुरकत होता. ते दृश्य पाहून पाटलांच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. पण ते गंग्यावर डाफरूही शकत नव्हते. त्यांनी धाडकन कपाळावरती स्वतःच्याच मारून घेतलं.